मित्रांनो नमस्कार. भाषण कलेच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण भारतामध्ये आर्ष महाकाव्यामध्ये भाषण आणि संभाषणाचा प्रभाव कसा राहिला हे आपण पाहणार आहोत. खरं तर रामायण आणि महाभारत ही भारतातली एक महत्वाची आर्ष महाकाव्य म्हणून परिचित आहे. तर ही आर्ष महाकाव्य संस्काराचा अमृतकुंभ जसा आहे त्याचबरोबर ती प्रबोधन, त्याचबरोबर मानवी जीवनशैलीशी जोडलेली आहे आणि वेगवेगळे मानवी पैलू या सगळ्या आर्ष महाकाव्यामध्ये पाहायला मिळतात. दोन्ही महाकाव्यामध्ये जी काही संभाषणाबद्दलची जी काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात, भाषणासंबंधीची जी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात ती विलक्षण आहेत. प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण या दोघांच्या भावंडांमधला जो संवाद आहे तो संवाद उत्तम संभाषण कौशल्याचा नमुना आहे. बऱ्याच वेळेला लक्ष्मण चिडलेल्या परिस्थितीमध्ये असताना सुद्धा प्रभू श्रीराम लक्ष्मणाशी जे संवाद करतात तो संवाद अतिशय संयत आहे, तो संयमी संवाद आहे. त्याचबरोबर त्या संवादामध्ये ऊर्जा आहे, त्या संवादामध्ये प्रचंड अशी सकारात्मकता आहे. आणि या संदर्भातले तुम्ही जर संवाद पाहिला आहात तर त्या संवादातून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतील. दुसरा जो भाग आहे याच्यातला तो रामायणातल्या युद्धभूमीच्या संदर्भातला अनुषंगाने आहे. प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातला युद्धातला प्रसंग आहे. त्या युद्धाच्या प्रसंगी ज्या वेळेला रावण आपला जो भाऊ आहे धाकटा कुंभकर्ण याला युद्धासाठी उठवतो झोपेतून, त्याला अवेळी उठवतो कारण त्याला जिंकायचं असतं, त्यांना प्रभू श्रीरामाच्या विरोधामध्ये लढायला उभा करायचं असतं. कुंभकर्ण युद्धभूमीवर निघायला लागतो त्यावेळेला तो पहिल्यांदा रावणाकडे येतो. रावणासमोर जो तो संभाषण करतो ना तो संभाषण अतिशय उत्तम असा संभाषणाचा नमुना आहे. कुंभकर्ण रावणाला असं म्हणतो की भैया खरं तर तुम्ही त्रिलोक विजेते आहात आणि तुम्ही त्रिलोकाचे विजेते आणि पराक्रमी असे राजा आहात आणि एवढं असून सुद्धा तुम्हाला प्रभू श्रीरामानं आता पराभवाच्या उंबरठ्यावर उभा केलंय. याचं एकच कारण आहे भैया, तुम्ही प्रतिशोध घ्यायला हवा होता. शूर्पणखेच्या अपमानाचा प्रतिशोध तुम्ही नक्की घ्यायला हवा होता, मात्र तो प्रतिशोध घेत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे होती की तुम्ही पराक्रमी राजा आहात, मात्र तुम्ही एका स्त्रीचं अपहरण केलं आणि अपहरण करून या पद्धतीचा प्रतिशोध तुम्ही घ्यायला लागलात. आणि मी श्रीराम म्हणतोय मात्र तुम्हाला तो राग येतोय भैया. मात्र एक लक्षात घ्या, श्री म्हणून तुम्ही टाळलं तरी सुद्धा श्रीरामाचा पराक्रम नाही टाळता येणार. श्री म्हणणं जरी तुम्ही टाळलं तरी श्रीरामाचा पराक्रम तुम्हाला टाळता येणार नाही. सूर्याला झाकल्यानंतर सुद्धा सूर्यप्रकाश झाकता येत नाही, तसंच प्रभू श्रीरामाचं आहे. आणि भैया एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती, खरं तर तुम्ही शूर्पणखेच्या अपमानाचा बदला घेत असताना एका स्त्रीचं अपहरण केलं आणि ते अपहरण करून नुसतं अपहरण केलं नाही तर तुम्ही तिला अगदी बंदी बनवलं. आणि हे सगळं करत असताना एका त्रिलोक विजेत्याला हे अशोभनीय आहे, ते शोभणारं नाही. परंतु एक गोष्ट आहे, मी या संदर्भामध्ये मी कोणतेही समर्थन करणार नाही तुमच्या या कृतीचं, मात्र दुसऱ्या बाजूला मी एक करेन, एक धाकटा बंधू म्हणून या कर्तव्याचं पालन म्हणून युद्धभूमीवर नक्की जाणार आहे. परंतु भैया मी पुन्हा एकच गोष्ट सांगेल शेवटी की तुम्ही हा चुकीचा मार्ग निवडलाय. म्हणजे रामायणातला हा जो संवाद आहे ना कुंभकर्ण आणि रावणाशी केलेला जे संभाषण आहे ना, हे संभाषण अतिशय उत्तम असं उदाहरण आहे. त्यानंतर महाभारतामध्ये जर तुम्ही आलात ना तर महाभारतामध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी असतात की श्रीकृष्णाने असं ठरवलं होतं की मी पांडवाच्या बाजूने लढणार आहे, मात्र पांडवाच्या बाजूने लढत असताना मी शस्त्र उचलणार नाही. शस्त्र उचलणार नाही हे म्हणल्यानंतर धृतराष्ट्राला आनंद वाटला. परंतु ज्या वेळेला युद्धभूमीवर अर्जुनाने युद्धाला नकार दिल्यानंतर कृष्णाने गीता सांगितली आणि ही गीता जी आहे ना सांगितलेली गीता भाषणाचा उत्तम नमुना म्हणून पाहायला हवी आहे. जी गीता ऐकल्यानंतर ज्या वेळेला संजय धृतराष्ट्राला हे वर्णन सांगतोय त्यावेळेला धृतराष्ट्र असं म्हणतो की श्रीकृष्णाने शपथ घेतली होती मी शस्त्र उचलणार नाही, मात्र या शस्त्रापेक्षा सुद्धा त्याचे शब्द तीव्र घाव करतायत. म्हणजे या सगळ्या पातळींवर आपण आर्ष महाकाव्यांमध्ये हे संवाद, हे संभाषण कौशल्य, हे भाषण कौशल्य पाहतो. त्यावेळेला भारतामध्ये या आर्ष महाकाव्यामध्ये ठिकठिकाणी हे संभाषण कौशल्य, भाषण कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं, ही शब्दशक्ती आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण या सगळ्या कौशल्याचं विकसन बघत असताना तुम्ही जर महाभारतामधल्या अनेक प्रसंगांकडे पाहिलं ना तर त्या प्रसंगांमध्ये तुम्हाला उत्तम असं उत्कृष्ट असं संभाषण कौशल्य दिसेल. आर्ष महाकाव्यामधून याचं विकसन झालंच झालं. मात्र नंतरच्या काळामध्ये आपण जर आर्ष महाकाव्याच्या पुढचा टप्पा भाषण कलेचा आणि संभाषण कलेच्या संदर्भातला पाहायला लागलो तर त्याच्या विकसनासाठी नेमके कोणती कोणती नावं आपल्याला स्मरणात ठेवावं लागतील. तर मी असं सांगेन की तथागत गौतम बुद्ध आहे, भगवान वर्धमान महावीर, शंकराचार्य, स्वामी विवेकानंद आहे, स्वामी दयानंद सरस्वती आहे, गुरु रामदास आहे, श्रीनिवास शास्त्री आहेत, विनोबा भावे आहेत, गुरु गोविंद सिंह आहेत आणि गोपाळकृष्ण गोखले आहेत, सरोजिनी नायडू आहेत, त्याबरोबर महात्मा गांधी आहेत, त्याचबरोबर सरदार वल्लभभाई पटेल आहेत
आणि इंदिरा गांधी, लाला लजपत राय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज, म्हणजे ही जी महत्वाची नावं आहेत की जी भारतामधली आपल्याला स्मरणकोशामध्ये ठेवावी लागतील, तरी महान व्यक्ती भारतामधल्या, तर या महान व्यक्तींनी सुद्धा भाषण संभाषण कौशल्याच्या विकसनासाठी दिलेले योगदान आपल्याला निश्चितच लक्षात ठेवावं लागेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही निश्चित अभिप्राय नोंदवा. धन्यवाद.